स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे। जयोस्तु ते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभदे। स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे। राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदांची। राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदांची। स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची। परवशतेचा नभाग तुझी आकाशी होशी। स्वतंत्रते भगवती। हिरण्यकेशी आणि चित्रा नदीच्या संगमावर वसलेलं हे तुमचं आणि माझं आजरा गाव। घाट आणि कोकणाला जोडणारा हे आजरा ग्रामदैवत रबळनाथाची कृपादृष्टी ज्या आजऱ्यावर आहे, ज्या मृत्युंजय शिवाजीराव सावंत यांनी मराठी साहित्यामध्ये कर्ण अजरामर करून ठेवला, त्यांचं हे आजरा। आशिया खंडातलं प्राथमिक शिक्षण कसं असावं याची नेमकी मांडणी ज्यांनी केली, कोल्हापूर सारख्या शहराचा आराखडा कसा असावा हे मांडणी केली, ते पद्मभूषण डॉक्टर JP नाईक साहेब यांचं हे आजरा तालुका। चित्रमहर्षी बाबूराव पेंटर असो, लंडन मधले केसरीचे वार्ताहर द.वी. तामणकर असो, ज्यांच्या लेखांनी त्या काळी महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवून दिली ते सोबतकार गवा बेहरे असो, या सगळ्यांची कर्मभूमी असलेलं तुमचं आणि माझं हे आजरा गाव। आणि आज याच आजरा शहरामध्ये गजानन नागरी सहकारी पतसंस्था आणि ब्राह्मण विकास मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय शरद पोंक्षेजी यांच्या जाहीर व्याख्यानाचं आपण आयोजन केलेलं आहे। मी संयोजकांना धन्यवाद देतो की मुहूर्त सुद्धा आजचा असा निवडलेला आहे की अयोध्येमध्ये श्री राम मंदिर स्थापन करून वर्ष झालं आणि आज बरोबर 22 जानेवारीचा हा मुहूर्त निवडला। काळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी संयोजकांच्या भूमिकेलाही दाद देऊया आणि ज्या राम मंदिराची उभारणी झाली त्याबद्दल आनंदही व्यक्त करूया। मंडळी, विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा जागर व्हावा। अनेकांना त्यांचं नाव घेतलं की अजूनही चेहऱ्यावर आठ्या पडतात अशी परिस्थिती असताना त्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रातलं चौफेर कार्य समोर यावं, पुन्हा एकदा नव्या पिढी समोर यावं, ते रुजावं, त्यातनं प्रेरणा घ्यावी या हेतून आदरणीय पोंक्षे सर गेली अनेक वर्ष विचारांचा जागर घडवत आहेत। आणि म्हणून गजानन पतसंस्था आणि ब्राह्मण विकास मंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी या त्यांच्या जाहीर व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दलची भूमिका मांडावी अशी मी विनंती गजानन पतसंस्थेचे चेअरमन माननीय जयवंत केळकर यांना करतो। जय श्रीराम। सर्वांना नमस्कार। स्टेजवर बोलायचं डेअरिंग हे आज प्रथमच करतोय। कृपया काय पुढं मागं झाल्यास आधीच दिलगिरी व्यक्त करतो। श्री रघुनाथ कृपेने व श्रीराम कृपेने आयोजित सावरकर विचार दर्शन या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री शरद पोंक्षे सो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित जनता एज्युकेशनचे श्री विलास नाईक सो उपाध्यक्ष, अनिकेत चराटी, त्यानंतर आमच्या संस्थेचे ज्येष्ठ ज्यांनी वयाची 85 वर्ष आत्ताच पूर्ण केली श्री मनोहर क्रमित, ज्येष्ठ संचालक विजय बांदेकर सर, श्री मनोहर वापट, तसेच ब्राह्मण सभेचे
अध्यक्ष डॉक्टर श्री दीपक सातोसकर, आमचे मित्र या कार्यक्रमासाठी मुद्दाम कोल्हापूरहून आलेले आहेत, समीर देशपांडे याचं मी प्रकर्षानं स्वागत करतो. तसेच सर्व निमंत्रित मान्यवर, सावरकर प्रेमी रसिक, प्रेक्षक या सर्वांचे गजानन पतसंस्था व ब्राह्मण विकास मंडळचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी यांच्यातर्फे मी सर्वांचे प्रथम स्वागत करतो. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात काहीतरी कार्यक्रम करावा असा विचार चालू असताना कोरोनामुळे सर्व प्रकारची बंधने आली. त्यानंतर परत विचार चालू झाला. आज तो योग आला आहे. आजरा ब्राह्मण विकास मंडळ हे 1956 पासून कार्यरत आहे. या मंडळामार्फत सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जाते. या मंडळामार्फत कीर्तन सेवा, विविध गुणदर्शन, कोजागिरी, रांगोळी स्पर्धा, फॅन्सी डे स्पर्धा, निरनिराळ्या सहलींचं आयोजन, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे सत्कार, निरनिराळ्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम राबवले जातात. नवरात्रीत महालक्ष्मी पूजन, करवीर विद्यापीठाचे शंकराचार्य यांची पाद्यपूजा, स्वामी समर्थांच्या पालखीची सेवा यासारखी धार्मिक ही कार्य केले जातात. गेली 66 वर्षे हे मंडळ सातत्याने निरनिराळे उपक्रम राबवत आहे. ब्राह्मण विकास मंडळाच्या 1994 सालच्या जनरल मीटिंगमध्ये श्री मधुकर क्रमित यांनी एक सूचना मांडली की आपली ही समाजाची म्हणून एक आर्थिक संस्था स्थापन करावी, आणि या कल्पनेला सर्व उपस्थित सभासदांनी एकमुखी पाठिंबा दिला. आणि यातूनच 7/7/1995 रोजी श्री गजानन पतसंस्थेची स्थापना श्री कृष्णम काका शुक्ल गारगोटी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झाले. पुढील 8 दिवसामध्ये 11 लाख रुपयाच्या ठेवी गोळा करून संस्थेच्या कामाची रीतसर सुरुवात झाली. आज गजानन पतसंस्थेचा थोडक्यात मी आढावा घेत आहे. माहे डिसेंबर 2024 अखेर असलेला ऑडिट वर्ग सतत अ, वसूल भाग भांडवल 76,41,100, राखीव व इतर निधी 3,59,08,36, ठेवी 20,93,05,253, कर्जे 16,40,03,354, गुंतवणूक 9,65,47,795, नफा 50,67,845, खेळते भांडवल 26,78,40,150. सर्व कामकाज संगणकीय आहे. लॉकर सुविधा उपलब्ध आहे. RTGS NEFTची सोय आहे. कर्जाचे व्याजदर सोने तारण 11%, नवीन वाहन तारण 10%, जुने वाहन तारण 12%, स्थावर तारण 12%, तारणी कॅश क्रेडिट 12%. तसेच संस्थेतर्फे घर बांधणी, प्लॉट घेणे, निरनिराळ्या उद्योजकांना त्यांची गरज बघून कर्ज देतो. संस्थेच्या गजानन पतसंस्थेच्या माध्यमातून आपणही जोडले जाऊ शकता. ज्यांची गरज जशी असेल तशी गरज आम्ही द्यायची प्रयत्न करतो. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मातृभूमीसाठी अतोनात हालापेष्ट्या सोसल्या, सहन केल्या, अशा सावरकरांचे विचार आपण ऐकणारच आहोत. त्याच मातृभूमीची आजची स्थिती ही मी काही मुद्दे मांडणार आहे.
2024 हे साल सर्वात उष्ण तापमानाची नोंद असलेले राहिले आहे व त्यामुळे होणारी वादळे, पूर, जंगलाला लागणारी आग, अवर्षण यासारख्या नैसर्गिक आपत्ती निर्माण होण्याचे कारण म्हणजे प्रचंड वृक्षतोड. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे प्लास्टिकचा प्रचंड वापर. आणि हा प्लास्टिकचा प्रचंड वापर आत्ता जनावरांच्या पोटातून ऑपरेशन काढून सुद्धा काढावं लागत आहे. समुद्रामध्ये जे मासे किंवा जलचर आहेत त्यांच्याही पोटामध्ये ते प्लास्टिक जात आहे. आणि एक परवाची अशी म्हणजे वाचनात आलेली माझ्या बातमी आहे की ते प्लास्टिक त्यांनी खाल्ल्यामुळं आणि ते मनुष्याने खाल्ल्यामुळं आणि ते प्लास्टिकचा दुष्परिणाम दोघांच्यावरही होत आहे. आणि त्या प्लास्टिकमुळं जे मासे आहेत किंवा जे जलचर आहेत त्यांचा नाश व्हायला लागलेला आहे. आणि हा मनुष्यासाठी एक धोक्याची घंटा आहे. कारण ते खाद्य जे आहे ते आता मला टक्केवारी सांगता येत नाही, पण ते टक्केवारी मी वाचली होती. तसंच झाडे व जमीन याचे कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचेही प्रमाण कमी झालेले आहे, हेही मी वाचलेलं आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे आजरा हायस्कूल येथे सेमिनार आयोजित केला होता. त्यामध्ये होमी बाबा संशोधन केंद्राचे डॉक्टर काळे यांच्या भाषणातील एक मुद्दा मी सांगत आहे. आपण बँकेत पैसे काढू शकतो, पण ते ज्यावेळी आपण ठेवतो त्याच वेळी ते काढू शकतो. त्याचप्रमाणे निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो, पण आपण निसर्गाला काय देतो हा सर्वात मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण, प्लास्टिकचा कमीत कमी वापर, प्रामुख्याने आपण खरेदीला जाताना कापडी पिशव्याचा वापर करावा इत्यादी गोष्टी करणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी जर ठरवले, आपणही आपल्या प्रयत्नातून आजरा पॅटर्न तयार करू शकतो. जसे निरनिराळे पॅटर्न आहेत तसे आपणही आजरा पॅटर्न एक वेगळा तयार करू शकतो. आज खरं म्हटलं तर अशोक अण्णांच्याकडंच माझे हे निवेदन त्याच्यासाठीच मी तयार केलं होतं. कारण ते जिल्हा उपाध्यक्ष, 3 तालुक्याच्या आमदारांचे किंगमेकर, देवेंद्र फडणवीसांच्या जवळ, परत नरेंद्र मोदींच्या जवळ, त्यामुळं इथून ती चळवळ चालू व्हावी असा एक माझा हेतू होता. त्यासाठी मी एक 10 रोपं चाफ्याची आणून ठेवलेली आहेत. एक छोटासा प्रयत्न म्हणून गजानन पतसंस्था व ब्राह्मण विकास मंडळ यांच्यातर्फे एक सुरुवात म्हणून ती मी त्यांना सुपूर्द करणार होतो. तरी पण मी ती आज जनता एज्युकेशनचे विलास नाईक यांच्याकडे मी एक रोप देणार आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा व संवर्धन करावं. ही 10ही रोपं जनता एज्युकेशनला मी देणार आहे आणि ती त्यांनी लावावी, तरच ती खरी सावरकरांना आदरांजली ठरेल असं माझं मत आहे. आपल्याला म्हणजे बोललेलं योग्य वाटेल न वाटेल तो विषय वेगळा आहे. सगळ्यांनी पण ठरवलं तर प्लास्टिक आपण हद्दपार करू शकतो. आणि नुसतं प्लास्टिक असं नाही, त्याच्यामुळं आजरा शहर सामाजिक प्रश्न बरेच गोष्टी स्वच्छतेच्या या सुटू शकतात. एवढं बोलून मी माझे मनोगत पूर्ण करतो, थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आजरा साखर कारखान्याचे माजी चेअरमन जयवंतराव शिंपी साहेब, जनता बँकेचे अध्यक्ष मान्य मुकुंदजी देसाई, रमणाथ हाऊसिंग सोसायटीचे आदरणीय चौगुले सर, याच पद्धतीने आजरा शहर आणि तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी हे अगत्यानं उपस्थित आहेत. नागरिक, विविध तरुण मंडळी, या सगळ्यांचं गजानन पतसंस्था आणि ब्राह्मण विकास मंडळाच्या वतीने मी स्वागत करतो. खरं म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमासाठी जनता शिक्षण संस्थेचं मोठं सहकार्य लाभलेलं आहे. संस्थेचे चेअरमन अशोक अण्णा चराटे यांचं या कामी सहकार्य लाभलं होतं, परंतु मुंबईला तातडीचं काम निघाल्यामुळे ते आज अनुपस्थित आहेत या ठिकाणी. परंतु विलास नाईक आणि अनिकेत चराटे या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा या दोन्ही संस्थांच्या वतीनं आपण सर्वांचं स्वागत. आणि मंडपामध्ये बाहेर जे उभे आहेत त्या सगळ्यांना विनंती की कृपया
आपण मंडपामध्ये बसून घ्यावं आणि यानंतर आपण मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. मी गजानन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरजी क्रमित यांना विनंती करतो की त्यांनी आजचे आपले वक्ते आदरणीय शरद पोंक्षे साहेब यांचा या ठिकाणी दोन्ही संस्थांच्या वतीनं भावपूर्ण असा सत्कार करावा. शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथभेट देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. गजानन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर क्रमित यांच्या हस्ते आजचे वक्ते आदरणीय शरद पोंक्षे यांचा या ठिकाणी भावपूर्ण असा सत्कार होत आहे. यानंतर मी आदरणीय पोंक्षे साहेबांना विनंती करतो की त्यांनी जनता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय विलास नाईक यांचा या ठिकाणी सत्कार करावा. या एकूणच कार्यक्रमासाठी जनता शिक्षण संस्थेचं मोठं सहकार्य लाभलेलं आहे. संस्थेचे उपाध्यक्ष माननीय विलास नाईक यांचा सत्कार करतायत आदरणीय शरद पोंक्षे सर. यानंतर अण्णाभाऊ सूतगिरणीचे संचालक अनिकेत चराटी, अण्णाभाऊ आजरा सूतगिरणीचे संचालक अनिकेत चराटी यांचाही सत्कार करावा अशी मी आदरणीय पोंक्षे सरना विनंती करतो. आणि यानंतरचे दोन सत्कार महत्वाचे आहेत. बऱ्याच वेळेला समाजामध्ये पुतळा उभारला जातो, त्याची सुरुवातीला निगा राखली जाते, परंतु नंतर मात्र अनेक वेळा दुर्लक्ष होतं. परंतु आजरा बाजारपेठेमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची गेली अनेक वर्ष उत्तम पद्धतीने सकाळी पूजा करणारे संदीप पारळे यांचा या ठिकाणी पोंक्षे सरांच्या हस्ते सत्कार होतोय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी हा सत्कार स्वीकारावा. आजरा बाजारपेठेमधील श्री शिवछत्रपतींच्या पुतळ्याची रोज सकाळी पूजा करण्याचं काम संदीप पाराळे आणि त्यांचे सहकारी रमेश शुक्केरी करतात. यातील पाराळे यांचा सत्कार होतोय आणि यानंतर मी रमेश शुक्केरी यांना विनंती करतो की त्यांनी हा सत्कार आपला स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. धन्यवाद. मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी माध्यमातील एक सशक्त अभिनेते, विनोदी, गंभीर, नायक, खलनायक म्हणून काम करताना अतिशय संवेदनात्मक अशा सर्व तऱ्हेच्या भूमिका यशस्वीरित्या पार पाडणारा असा हा दमदार कलावंत. 6वी पर्यंत शालेय शिक्षण आजोळी मिरज इथं झालं. आई वडिलांनी मिरज सोडल्यानंतर भाईंदर इथं अभिनव विद्या मंदिर इथल्या शाळेत शालेय शिक्षण झालं. 12वी नंतर 3 वर्षांचा डिप्लोमाचा अभ्यासक्रम केला आणि गरज त्यावेळची म्हणून बेस्ट मध्ये नोकरीला सुरुवात केली. पहिल्यापासून अभिनयाची आवड आणि 1988 साली दे टाळी या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं आणि 1989 साली वरून सगळे सारखे या नाटकाच्या माध्यमातून त्यांचा व्यावसायिक रंगमंचावर प्रवेश झाला. आदरणीय पोंक्षे सरांच्या नाट्य कारकिर्दीमध्ये महत्वाचा टप्पा ठरलेल्या मी नथुराम गोडसे बोलतो या नाटकाचा पहिला प्रयोग 10 जुलै 1998 रोजी झाला आणि यानंतर आणि अन्य माध्यमातल्या यशांमुळे त्यांनी संपूर्ण आपलं लक्ष हे अभिनयावर केंद्रित केलं आणि 2000 साली त्यांनी आपल्या बेस्टच्या नोकरीचा राजीनामा दिला. आतापर्यंत 28 नाटकं, ज्यामध्ये नटसम्राट पासून त्या हल्ली चाललेल्या पुरुष या नाटकाचा समावेश आहे. 15 दूरचित्रवाणी मालिका आणि 50 मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या.
माऊली प्रोडक्शननं प्रदीप दळवी लिखित आणि विनय आपटे दिग्दर्शित मी नथुराम गोडसे बोलतो हे नाटक रंगभूमीवर आणलं आणि साहजिकच शरद पोंक्षे यांची त्यातली गाजलेली भूमिका म्हणजे नथुरामची भूमिका. नाटकाला विरोध होऊ लागला, अनेक ठिकाणी स्टेजवर येऊन विरोध होऊ लागला, बसेस जाळायचा प्रयत्न झाला. कोल्हापूरमधल्या केशवराव भोसले नाट्यगृहात हा प्रयोग सुरू असताना त्यांना मारहाण करण्याच्या उद्देशानं एक व्यक्ती स्टेजवर आलेली होती. पण त्याच तडफेनं पोंक्षे सरने त्या ठिकाणी सांगितलं, मी जे सावरकरांच्या बद्दल या व्यासपीठावर मांडतो आहे हे जर का खोटं असेल आणि तुझं म्हणणं जर का खरं असेल, तू याच बाजूला माझ्या एका बाजूला उभा राहा, तू तुझं म्हणणं सांग, मी माझं म्हणणं सांगतो, त्यानंतर समोरचा प्रेक्षक वर्ग ठरवू देत. आणि उपस्थितांनीच दंगा करायला सुरुवात केल्यानंतर मात्र त्या माणसाला तिथनं काढता पाय घ्यायला लागला. मतभिन्नता काही असू देत, विचार वेगळे कुठले असू देत, परंतु वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आभाळ एवढी उत्तुंग कामगिरी केलेल्या सावरकरांच्या बद्दल छितू करणारी वक्तव्य भारतात या होतात. मंत्री पदावर बसलेली माणसं सुद्धा अशा पद्धतीने बोलायला लागतात, त्यांच्या खुणा मिटवण्याचा अश्लाघ्याचा प्रयत्न होतो. आणि अशा वेळी शरद पोंक्षे नावाचा हा माणूस आपली कारकीर्द पणाला लावून या ठिकाणी सावरकरांच्या सगळ्या कर्तृत्व गाथेचा गौरव करत केवळ भारतात नव्हे, केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात आज फिरत आहे. आणि त्यांना जो प्रतिसाद मिळतोय तोच प्रतिसाद विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांना आहे. अग्निहोत्र, वादळवाट, कुंकू, कन्यादार, उंच माझा झोका या मालिकांनी शरद पोंक्षे यांना महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय केलं. आणि बऱ्याच वेळा नियती ही एकाच वेळी अनेक परीक्षा घेत असते. आणि आदरणीय पोंक्षे सरांना कर्करोगाचं निधन झालं. एखादा माणूस खचून गेला असता, परंतु त्याच जिद्दीनं पुन्हा त्या रोगावर मात करून आज तुमच्या आणि माझ्या समोर पोंक्षे सर आहेत. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, हेच सावरकरांचे सगळे विचार जगभर नेण्यासाठी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशा आजरेकरांच्या वतीनं मी रमणात चरणी प्रार्थना करतो. आपण यातून बाहेर आलात, या जीवघेण्या आजारातून बाहेर पडलात आणि आज वीर सावरकर यांचे विचार सगळे समाजामध्ये प्रभावीपणे पोहोचण्याचा आपण या ठिकाणी व्रत घेतलेला आहे. तुझं साठी मरण हे जनन, तुझं वीण जनन ते मरण, तुझं सकल चराचर शरण, स्वतंत्रते भगवती. अशी जगण्याची भूमिका घेतलेले एक महान देशभक्त, जहाल क्रांतिकारक, झुंजार अशी जगण्याची भूमिका, स्वातंत्र्य सेनानी, धैर्याचे मेरुमणी, प्रतिभा संपन्न कवी, सिद्धास्त लेखक, नाटककार, प्रखर बुद्धिवादी, विज्ञानवादी, हिंदुत्ववादी, तत्वनिष्ठ राजकारणी आणि सहस्त्रावधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे वक्ते, चिंतनशील करते, समाज सुधारक, भाषाशुद्धीचे प्रवर्तक आणि यंत्रयुगाचे समर्थक अशा विविध भूमिकातून भारत मातेसाठी जीवाची बाजी लावणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. मी समुद्रामध्ये टाकलेली उडी लोक विसरले तरी चालतील, परंतु माझा सामाजिक विचार त्यांनी विसरू नये ही ज्यांची भूमिका होती. आणि आत्यंतिक अहिंसेचे तत्व केवळ अव्यवहार्य आणि मानवी जीवनाला घातक आणि म्हणून पूर्णपणे अनीतिकारक आहे असं म्हणणाऱ्या क्रांतीसूर्य सावरकरांच्या विचारांचा जागर आता आपण ऐकूया आदरणीय शरद पोंक्षे यांच्या वाणीतून. मी आदरणीय पोंक्षे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या वाणीच्या माध्यमातून आम्हा सर्वांना अष्टवादनी, अष्टपैलू अशा सावरकरांचं दर्शन या ठिकाणी घडवावं.